हॅलो. हे वो ये किधर है मेन वही स्पॉन्सर ही आया है। हॅलो हॅलो. अजय अपना धन्यवाद. नक्कीच ये बॉल दे दे पाबरे क्रिकेट क्लब आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. ये बाबर आजचा पहिला दिवस असेल. या पहिल्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रापासून नक्कीच आपल्याला सामने पाहायला मिळतात आणि आलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांचे मी स्वतः समालोचक राहुल जंगम हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. जिथे क्वालिफायची पहिली मॅच असेल, क्वालिफायची मॅच असेल आजच्या दिवसातील. एका बाजूला पाहिलं तर लोणेरेवाडी नवगरचा संघ असेल आणि त्याच्याच विपक्षात जर पाहिलं ना तर पाबरे कोळीवाडाचा संघ असेल. नक्कीच पहिला षटक यशस्वीरित्या हाताळला आणि दुसऱ्या षटकामध्ये काय घडलंय तर रोशन सारख्या विस्फोटक फलंदाजाला माघारी परतावं लागलंय. नक्कीच पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा हाताळला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र रोशन याला माघारी परतावं लागलंय. काय घडलंय या मैदानावरती? क्वालिफायची मॅच आहे. इथे मात्र टार्गेट सेट करावं लागेल, मोठं टार्गेट बनवावं लागेल लोणेरे संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय सुजित. हा देखील एक विस्फोटक फलंदाज मानला जातो. सुजितला मात्र सकाळच्या सत्रामध्ये काही फलंदाजी करायची संधी मिळाली नव्हती, परंतु आता मात्र क्वालिफायची मॅच आहे. क्वालिफायच्या मॅच मध्ये नक्कीच धमाकेदार कामगिरी करावी लागेल आणि नक्कीच त्याच्याकडे क्षमता आहे, मारू शकतो. नक्कीच जर पाहिलं ना तर सुजित एक लोणेरे विभागातील मोठं नाव मानलं जातं. जिथे पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे अजय. खूप सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. तर पाहूया अजय यांचा पुढील चेंडू असेल. प्रथमच सामोरं जाईल सुजित. ओ खूप सुरेख चेंडू म्हणावं लागेल. आता मात्र अजून एक निर्धाव चेंडू, 3 चेंडू आणि अद्यापही संघाचं खातं उघडलेलं नाही आहे. आता मात्र टप्प्यात आला आणि त्याचा कार्यक्रम केला हे दाखवून दिलंय सुजित याने आणि या 6 धावेने संघाचं श्री गणेश होतं या लोणेरेवाडी नवगर संघाचं. खूप सुरेख फटका पाहायला मिळाला. आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की क्वालिफायची मॅच आहे. एका बाजूला पाहिलं तर माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडी नवगरचा संघ असेल आणि जर त्याच्याच विपक्षात पाहिलं तर म्हसळा तालुक्यातील पाभरे कोळीवाडाचा संघ असेल. ओ आता मात्र शॉर्टअप पद्धतीचा चेंडू होता, चेंडूला पूल केलाय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक येईल, अडवेला फेकेल, तत्वर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते ते दोन्ही फलंदाज. या दुहेरी धाव संख्येने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 8 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 4 षटकांचा सामना असेल. पहिला षटक पॉवर प्लेचा असेल आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके येणे जरूर होते, परंतु एकच फटका पॉवर प्ले मध्ये आलाय आणि संघाची धाव संख्या मात्र 8 या आकड्यावरती स्थिर आहे.
आता मात्र अजून एक शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता, परंतु एक अतिरिक्त धाव मिळते. या अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 9 धावा. नक्कीच शेवटचा चेंडू असेल, वन बाउन्स असेल. पाहूया कशा प्रकारे खेळून काढेल सुजित. एक मोठा फटका जरूर मारलाय. आता मात्र अजून एक खोलात टाकलेला चेंडू यारकर पद्धतीचा चेंडू होता आणि काय घडलंय, काय बिघडलंय आणि कुठेतरी एक क्रिकेट मधील आत्महत्या केली सुजित याने. आणि आता मात्र अजून एक झटका लागतोय, तो म्हणजेच लोणेरे नवगरवाडी संघाला. पहिलं षटक इथे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या अखेरीस लोणेरेवाडी नवगर संघाची धाव संख्या होती ती मात्र 9 धावा. 2 बाद 9 धावा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतय. रोशन. नक्कीच आता मात्र नवीन रोशन मैदानामध्ये दाखल झालाय, परंतु जर पाहिलं ना तर लोणेरेवाडी नवगर संघाचा एक विस्फोटक फलंदाज मैदानावरती अजूनही उभा आहे, ज्याच्या बॅट मधून सकाळपासून जर पाहिलं ना तर मोठे फटके पाहायला मिळालेत. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. प्रसाद असेल. प्रसाद कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे मात्र पाहायला नक्कीच मिळेल. पण जर पाहिलं ना तर विराज असेल मैदानावरती अजूनही उभा. कशा प्रकारे फलंदाजी करेल नक्कीच पाहायला मिळेल. ओ खोलला टाकलाय आणि आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. विराजाला काही समजला नाही. हा निर्धाव चेंडूची सांगता होते आणि धाव संख्या मात्र स्थिर आहे. तर पाहूया खूप सुरेख गोलंदाजी करतेत प्रसाद. नक्कीच पाबरे कोळीवाडा विपक्ष लोणेरेवाडी नवगरचा संघ आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये, जिथे दुसरं षटक आहे. आता मात्र अजून एक मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. नक्कीच सकाळच्या सत्रापासून पाहतोय आपण विराची बॅट मात्र मैदानामध्ये बोलते. आता मात्र परत एकदा. आता मात्र हवेमध्ये चेंडू आहे. यष्टीरक्षक येईल आणि चूक करते ते यष्टीरक्षक. काय घडलंय तर मात्र झेल धरणीला दान केली. तर कोणत्या खेळाडूची सोडली तर मात्र विराजाची सोडली, ज्याने सकाळपासून या मैदानामध्ये आपलं नाव कोरलंय. असा हा विराज लोणेरेवाडी नवगर संघाचं, त्याची झेल मात्र इथे सोडली आहे यष्टीरक्षकाने. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय, ज्याचं नाव असेल रोशन. रोशनला मात्र आता त्याच पद्धतीची कामगिरी करावी लागेल. तर प्रसाद मात्र खूप सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. एक षटकार जरूर खाल्ला, परंतु कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळालंय. तर नक्कीच प्रसाद यांचा पुढील चेंडू असेल रोशन यांच्यासाठी. आणि आता मात्र अजून एक हवेमध्ये चेंडू आणि काय घडलंय तर अजून एक. आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते ते दोन्ही फलंदाज. 4 चेंडू 18 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. रोशन कशा प्रकारे खेळून काढेल नक्कीच प्रेक्षकांना पाहायला मिळेल, यातील मात्र काही शंका नाही. आता मात्र शॉर्टअप पद्धतीचा चेंडू होता, पूल करायचं होतं हवेमध्ये. चेंडू 2 क्षेत्ररक्षक येतील, त्यांच्या मधोमध पडेल. तद्वर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते ते दोन्ही फलंदाज. या दुहेरी धाव संख्येने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 20 धावा. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि
रोशनला मात्र मोठे फटके मारावे लागतील आणि नक्कीच मोठे फटके मारण्यात माहेर आहे रोशन, परंतु अद्यापही त्याची बॅट मात्र शांत राहिली. तर कशा प्रकारे हा शेवटचा चेंडू खेळून काढेल नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यावर मात्र आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की क्वालिफायचा सामना आहे, जिथे हा सामना जो जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल, यातील मात्र काही शंका नाही. आता मात्र अजून एक हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील आणि अजून एक चेंडू धरणीला दान करतील आणि या चेंडूवरती देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होते आणि 2 षटकाचा खेळ ते संपुष्टात आलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती ती मात्र 22 धावा. अजूनही 2 षटका बाकी असतील. पूर्वार्धाचा खेळ इथे चालू आहे. पूर्वार्धाच्या खेळामध्ये 2 षटक हाताळलेत पाबरे कोळीवाडा संघाने आणि धाव संख्या बनवलेत ना लोणेरेवाडी नवघर संघाने, त्या म्हणजेच 22 धावा. मोठा टार्गेट सेट करावं लागेल लोणेरेवाडी नवघर संघाला. ज्या पद्धतीने पाहिलं ना तर पाबरे कोळीवाडा संघ देखील एक मजबूत संघ आहे या विभागातील, यातील मात्र काही शंका नाही. परंतु जर पाहिलं ना तर समोरचा संघ देखील कमी नाही. जिथे आम्ही माणगाव तालुक्यातून का आलो या मसला तालुक्यामध्ये ते दाखवून द्यायचे आहे लोणेरेवाडी नवघर संघाला. आणि आता मात्र अजून एक हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतील. अजून एक चेंडू धरणीला दान करतील. कुठेतरी काहीतरी चुकी करते ते क्षेत्ररक्षक, गोलंदाजाला साथ मिळत नाही आणि मात्र गोलंदाज कुठेतरी सूर्यकाशी गोलंदाजी करतात, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र त्यांना काहीशी मिळत नाही आणि वारंवार चेंडू धरणीला दान करतात आणि या चेंडूवरती देखील 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करतात. यश आपला कोरणार का नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जर पाहिलं ना तर समोर विराज आहे आणि या विराजची झेल सोडली. नक्कीच मोठे फटके मारेल का विराज हे आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र खुल्ला टाकला होता चेंडू. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. दुसऱ्या धावेचं मानस केलं, धाडस केलं आणि धाडस कुठेतरी अंगलट आलं लोणेरवाडी संघाकडे आणि अजून एक रनआउटच्या स्वरूपात धक्का लागतोय तो लोणेरेवाडी नवघर संघाला. सिंगल लेके आउट हुआ है ना. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय रोहित असेल. हा देखील मोठे फटके मारण्यासाठी माहेर आहे, परंतु आता मात्र कुठेतरी रोहितला मात्र मोठे फटके मारावे लागतील. पण जर पाहिलं ना तर गोलंदाजी खूप सुरेख पाहायला मिळते या पाबरे कोळीवाडा संघाकडून. विवेक आलेत ज्याने खूप सुरेखरित्या गोलंदाजी करताना पाहायला मिळते, परंतु क्षेत्ररक्षकाची तेवढीच साथ मिळत नाही विवेक यांना. आता मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, पंच मात्र नो दंडावतीत आणि 1च धावेवरती समाधान मानावं लागेल लोणेरे संघाला. या 9+1 अशा त्या 2 धावा मिळतील त्या लोणेरेवाडी नवघर संघाला आणि याच्यानंतरचा फ्री हिट असेल. आणि आता सामोरं कोण जातोय तर मात्र विस्फोटक फलंदाज. शॉर्टअप पद्धतीचा चेंडूला मात्र आसमान दाखवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. नक्कीच जर संघाची धावसंख्या पाहिली ना तर 33 या आकड्यावरती पाहायला मिळते, जिथे अजून एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिसफील्ड जरूर होईल, परंतु 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण आणि आता मात्र काय करते दोन्ही फलंदाज, परंतु 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या दुहेरी धावसंख्येने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. धावसंख्या मात्र होते ती 35 धावा. 35 4 चेंडू 35 धावा. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. 3रं षटक प्रगतीपथावरती आहे
आणि धाव संख्या मात्र 35 धावा आहेत. नक्कीच मोठे फटके मारावे लागतील विराज याला आणि विराज त्या फटक्यांसाठी माहेर आहे. नक्कीच मारू शकतो, त्याच्याकडे क्षमता आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे हे दाखवून दिलं लोणेरे संघाला. आणि या 6 धाव्याने धाव फलक मात्र पुढे सरसावायला. धाव संख्या होती ती मात्र 41 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धाव संख्या होती ती मात्र 41 धावा. काय फलंदाजी करतोय विराज आपल्या संघासाठी. नक्कीच शेवटचा चेंडू असेल. आता मात्र अजून एक मोठा प्रहार. चेंडू जाईल सीमारेषा पार. हाय येतोय षटकार. 3 षटकाचं खेळ इथे संपुष्टात आलंय आणि धाव संख्या पाहिले ना तर 47 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 18 चेंडूंचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि धाव संख्या 47 बनवलेय. त्या अर्थातच लोणेरेवाडी नवघर संघाने. तर पाहूयात शेवटचं षटक असेल. जर पाहिलं ते स्लॉग ओव्हरचं षटक असेल. आपण जर मराठी भाषेमध्ये पाहिलं ना तर हाणामारीचं षटक म्हटलं जातं सातत्याने. आणि हाणामारी होईल का या षटकामध्ये हे नक्कीच रोहित आणि विराज याच्याकडून पाहायला मिळेल. यातील मात्र काही शंका नाही. कुणाला आलेत तर शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी. जिथे पाहिलं ना तर शेवटचं षटक आहे आणि 47 धावा बनवलेत. धावा बनवाव्या लागतील. ओ सुरेखरित्या खोलून काढलाय. रोहितला माहिती आहे की विराज कुठेतरी मोठे फटके मारते तर त्याला स्ट्राईक वरती आणणं खूप गरजेचं होतं आणि नक्कीच त्याला स्ट्राईक वरती आणलं इथे म्हणजेच रोहित याने. आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 48 धावा. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे आणि आता मात्र कोणतीही चूक करणार नाहीत. आणि आता मात्र एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या बाहेर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल आहे. नाव आहे त्याचं रवी टेंबे. नक्कीच हा देखील एक मोठे फटके मारण्यात माहेर आहे खेळाडू. नक्कीच याच्या बॅट मधून सुद्धा मोठे फटके येऊ शकतात लोणेरेवाडी नवघर संघाला. अद्यापही 2 चेंडूचा खेळ इथे संपुष्टात आलाय आणि 48 धावा धाव फलकावरती लगावले गेलेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. हाणामारी करावी लागतील त्या अर्थातच लोणेरेवाडी नवघर संघाला. फुलटॉस पद्धतीचा चेंडू फुल टॉल वसूल केलाय. चेंडू जातो सीमा पार. येतोय षटकार. नक्कीच जर पाहिलं ना तर या 6 धावेने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती 54 अर्थातच 54 धावा लगावल्या जातात धाव फलकावरती. पुढचा चेंडू अजून एक कलवर फुलटा चेंडू. त्याला देखील पाठवलाय सीमा पार. हा देखील चेंडू येतोय षटकार. अर्थातच धाव संख्या 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. धाव संख्या मात्र 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. पुढचा चेंडू असेल अजून एक फुलटॉस चेंडू. त्याला मात्र पाठवलंय सीमा पार. आजच्या दिवसातील मला वाटतं असेल या षटकारांची हॅट्रिक असेल ती अर्थातच रवी यांनी केली. नक्कीच या 6 धाव्याने 66 धावा धाव फलकावरती लगावले जातात. आता मात्र या षटकातील पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा चेंडू असेल. अजून एक मोठा प्रहार मारण्याचा प्रयत्न होता जरूर आणि एक धावेवरती समाधान मानावं लागेल अशा रीतीने पूर्वार्धाचा खेळ इथे संपुष्टात येते. पूर्वार्धाच्या खेळामध्ये प्रथम लोणेरेवाडी नवघर संघ फलंदाजी करताना तब्बल धावा बनवल्या. त्या अर्थातच 67 धावा बनवल्यात लोणेरेवाडी नवघर संघाला. आणि दुसऱ्या सत्रामध्ये जर पाबरे कोळीवाडी संघाला जर विजय व्हायचा असेल ना तर तब्बल 24 चेंडू मध्ये 68 धावा बनवाव्या लागतील.
आणि कशा प्रकारे ह्या 38 धावा बनवल्या जातील हे नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. तर त्यात पूर्वी जर पाहिलं ना तर आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी स्वतः समालोचक राहुल जंगम हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष असं स्वागत करतो. जर आपण पाहिलं ना तर ही एक म्हसला तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, जिथे 3 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. जिथे पाहिलं ना तर आजच्या दिवसातील हा पहिला सामना, आजच्या दिवसातील हा क्वालिफायचा सामना असेल. अर्थातच एका बाजूला पाहिलं ना तर माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडी नवगरचा संघ असेल आणि त्याच्याच विपक्ष पाहिलं ना तर स्वतःचाच अर्थातच पाबरे कोळीवाडाचा संघ असेल. नक्कीच कोणता संघ पहिला सेमीफायनल मध्ये दाखल होणार हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि कोणता संघ सेमीफायनल मध्ये गेल्यानंतर अंतिम दिवसामध्ये फायनल साठी देखील जाणार हे नक्कीच आपल्याला ह्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल. यातील मात्र काही शंका नाही. परंतु अर्थातच आपण जाऊया मैदानावर, ते जिथे दुसरं सत्र चालू होतंय. दुसऱ्या षटकामध्ये दुसरं सत्र चालू होतंय. दुसरं सत्र कशा प्रकारे होईल हे नक्कीच पाहण्यासाठी आणि ऐकवण्यासाठी मी स्वतः समालोचक राहुल जंगम आलोय आणि नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचवतो. ही स्पर्धा जर पाहिल्या ना तर आपण जय गणेश स्पोर्ट्स या लाईव्ह थेट प्रक्षेपणातून आपण नक्कीच पाहतोय. नक्कीच या चॅनलला देखील लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूपच याच क्वालिटीच्या आपल्याला स्पर्धा पाहायची असेल तर नक्कीच जय गणेश स्पोर्ट्स या चॅनलला नक्की भेट द्या. तत्पूर्वी जाऊया दुसऱ्या सत्राकडे, जिथे पहिले षटक हाताळण्यासाठी रोशन आलेत. पहिलाच चेंडू ना शेंदा ना बुंडा, इथे उपकलाय सरळ दांडा, पहिला हा गडी बाद. अजयला मात्र पहिलाच चेंडू वरती माघारी धाडलंय. आता मात्र नवीन फलंदाज दाखल झालाय, ज्याचं नाव असेल विवेक. नक्कीच रोशन आता मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळतोय. जो मोठे फटके मारता आले नाही या क्वालिफायच्या मॅच मध्ये, परंतु गोलंदाजी साठी आला आणि कुठेतरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सरळ दांडा उपकलाय फलंदाजाचा आणि पहिला झटका लागतोय तर पाबरे कोळीवाडा संघाला. दुसरा चेंडू अजून एक खोलात टाकला चेंडू, निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. खूप सुरेख चेंडू हाताळतोय रोशन. नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा चेंडू अजून एक खोलात टाकला चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल आणि झेल धरणीला दान होईल आणि चेंडू जातोय 4 धाव्यांसाठी आणि या 4 धाव्याने संघाचं श्री गणेश होतय. धाव संख्या होते ती मात्र 4 धावा. नक्कीच थोडीशी अवघड होती झेल, परंतु खूप सुंदर असा प्रयत्न केलाय, परंतु या प्रयत्नांना मात्र अपयश आलंय. तर पाहूया रोशनांचा पुढील चेंडू असेल विवेक यांच्यासाठी. अजून एक शॉर्टअप पद्धतीचा चेंडू होता, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल विराज आणि कोणतीही चूक करणार नाही. अजून एक धक्का लागतोय, धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आता मात्र अजून एक नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय, त्याचं नाव असेल विघ्नेश. 18 नंबरचा जर्सी परिधान केलेला खेळाडू असेल विघ्नेश. नक्कीच जर पाहिलं ना तर क्वालिफायची मॅच आहे. सामना हा रोमहर्षक रोमांचक व्हायला पाहिजे. प्रेक्षकांना देखील हवीशी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एका बाजूला माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडीचा संघ, त्याच्याच विरोधात पाबरे कोळीवाडा संघ. आता मात्र चेंडूला हलकंसं क्लिक केलंय आणि त्याच्यावरती मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करते ते दोन्ही खेळाडू. या दुहेरी धाव संख्येने धाव फलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 6 धावा. चार चेंडू आणि 5 चेंडू आणि 6 धावा.
आता मात्र अजून एक धक्का, धक्का क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. आता मात्र कुठेतरी रोशनने कमबॅक केलंय. 3 फलंदाजांना मैदानाच्या बाहेर धाडलंय. नक्कीच नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नाव असेल युवराज. नवीन फलंदाज युवराज असेल. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस पाबरे कोळीवाडा संघाची धाव संख्या होती ती मात्र 6 धावा. दुसरं षटक हाताळण्यासाठी तेजस आले तर जरूर. नक्कीच कशा प्रकारे गोलंदाजी करतील हे आपल्याला प्रेक्षकांना पाहायला मिळेल. जिथे आपण पाहताय क्वालिफायची मॅच आहे. एका बाजूला पाहिलं ना तर पाबरे कोळीवाडाचा संघ असेल आणि त्याच्याच विपक्षात जर पाहिलं ना तर माणगाव तालुक्यातील लोणेरेवाडी नवघरचा संघ असेल. तर पाहूयात माणगाव वर्सेस मसला. माणगाव वरून इथे का आलोय हे दाखवण्यासाठी आलोय. नक्कीच दाखवतेत. हो आता मात्र काय केलंय तर चेंडूला मात्र सीमारेषा पार धाडलंय आणि या 6 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 12 धावा. प्रसाद मात्र सुरेख फलंदाजी करतेत. आता मात्र निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडूची संख्या होते. काय गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. अजून एक षटक चेंडू होता. चेंडूला पूल करायचं होतं जरूर आणि तिथे मिसफील्ड होते जरूर आणि चेंडू मात्र जमिनीला घासत फुसत चाटत जातोय. या 4 धाव्यांसाठी, या 4 धावेने धावफलक मात्र पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 16 धावा. तेजसांचा पुढील चेंडू असेल. आता मात्र खोलात टाकला. चेंडू खोदून काढलाय. खूप सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळते बाबू यांच्याकडून. या चेंडूवरती मात्र 1 धाव मिळते ती पाबरे कोळीवाडा संघाला. अर्थातच जर पाहिलं ना तर आता जर पाहिलं युवराज आलंय. लेफ्ट हँडेड बॅट्समन असेल. युवराजला मात्र मोठे फटके मारावे लागतील कारण धाव संख्या जर पाहिलं ना तर 68 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबलने चालणार नाही. इथे मोठे फटके मारावे लागतील आणि तेजस मात्र खूप सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतंय. आता मात्र बॅट पासून चेंडूला दूर ठेवलं आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. या निर्धाव चेंडूने धाव संख्या स्थिर राहते. पुढचा चेंडू असेल तेजसांचा. अजून एक निर्धाव चेंडू. आता मात्र 2 षटक इथे संपुष्टात येते आणि धाव संख्येचा जर विचार केला ना तर 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. आता मात्र पाबरे कोळीवाडा संघाला जर विजयाचे असेल तर 12 चेंडू 51 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 51 धावा. आता मात्र रवी आले तर गोलंदाजी मार्क वरती. ज्याने 3 लगातारचे षटकार ठोकले तर जरूर आता गोलंदाजी करायची आहे. आता मात्र गोलंदाजी करायची आहे. चेंडू हवेमध्ये आहे. कोणतीही चूक करणार नाहीत रोहित आणि अजून एक झटका बसतोय. झटका क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. जर पाहिलं ना तर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. ज्याचं नाव असेल लोमेश नाव असेल. नक्कीच लोमेश आलेत. त्यांना मोठे फटके मारावे लागतील कारण सिंगल डबलने धावा होणं शक्य नाही. इथे मोठे फटके मारावे जरूर लागतील. यातील मात्र काही शंका नाही. जर पाहिलं ना तर रवी यांचा पुढचा चेंडू असेल.
ओ आता मात्र हवेमध्ये चेंडूला धाडलाय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. धाव संख्या होती ती मात्र 22 धावा, 23 धावा. पुढचा चेंडू असेल, खूप सुरेख मारला चेंडू खाली. क्षेत्र रक्षक येईल, कोणतीही चूक करणार नाही. धक्का क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. नाव असेल मिलिंद आलेत. नक्कीच 10 षटकार ठोकावे लागतील, परंतु 3 चेंडू हाताळलेत. आता मात्र चौथा चेंडू देखील निर्धाव पद्धतीचा चेंडू म्हणावं लागेल. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच कशा प्रकारे रवी हाताळतील हे आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रवी यांचा पुढील चेंडू. आता मात्र शॉर्ट पद्धतीचा चेंडू जरूर होता, याच्यावरती मात्र अजून एक सिंगल धावा मिळतेत आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र थोडस पुढे सरसावेल. धाव संख्या होती ती मात्र 24 धावा. या तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि 5 चेंडू अद्याप फेस केलेत. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच आता मात्र हलकीशी कट केलंय. चेंडू जातोय डिक्लर झोन मध्ये. 3 षटकाच्या समाप्ती अखेरीस संघाची धाव संख्या होती ती मात्र 25 धावा. चला खूप सुरेख पाहायला मिळतोय लोणेरेवाडी नवघर संघाकडून गोलंदाजी. नक्कीच प्रेक्षकांना हवेशी मॅच जर पाहायची होती ना तर मोठे फटके मारावे लागत होते. त्या अर्थातच पाबरे कोळीवाडा संघाला स्वप्नील बाबू आले तर नक्कीच बाबूचा पहिलाच चेंडू क्षेत्ररक्षक येतील जरूर आणि अजून एक धक्का बसतोय तो पाबरे कोळीवाडा संघाला. अर्थातच मला वाटतंय अजून एक विकेटची लाईनच लावले की काय. त्या अर्थातच पाबरे कोळीवाडा संघाने अर्थातच निलेश आले तर आता नवीन फलंदाज मैदानामध्ये. जिथे पहिला शेवटचं षटक आहे, जिथे तब्बल अजून बऱ्याचशा धावा बनवायच्या आहेत. नक्कीच परंतु कुठेतरी क्वालिफायची मॅच होती, प्रेक्षकांना हवीशी मॅच होती, परंतु कुठेतरी लेझी मॅच आपल्याला पाहायला जरूर मिळतंय. लेझी क्रिकेट थोडंसं पाहायला मिळतंय आपल्याला. परंतु काही असो, खेळ मात्र क्रिकेटचा आहे. नक्कीच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. जरी माणगाव तालुक्यातून का आलोय या मसला तालुक्यामध्ये हे सर्वांना दाखवून देते लोणेरेवाडी नवघर संघ. आणि जवळ हा 99% सामना जर पाहिला ना तर अर्थातच लोणेरेवाडी नवघर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. अर्थातच काय तर सेमीफायनल मध्ये प्रवेश करायच्या वाटचालीकडे आहे आणि नक्कीच सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल का हे नक्कीच पाहायला मिळेल. जिथे अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, 2 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. आता मात्र अजून एक खूप सुरेख चेंडू म्हणावं लागेल आणि अशा रीतीने जवळ हा सामना लोणेरेवाडी नवघर संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. नक्कीच खूप सुरेख सामना सकाळपासून पाहायला जरूर मिळाला. आणि अशा रीतीने लोणेरेवाडी नवघर संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, तसेच पराभूत संघाचे खूप सारे कौतुक. धन्यवाद.